ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पोलीस उपायुक्त व ठाणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने 34वे रस्ता सुरक्षा अभियान 2024चं उद्घाटन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाला ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ते सुरक्षा जनजागृती सारखे विविध अभियान राबवण्यात येणार आहेत। शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत या जनजागृती करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे। तसेच प्रमुख मान्यवरांनी देखील या अभियानात सहभाग घेऊन पोलिसांचं कौतुक करून अभिनंदन केलंय। आजपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे। मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने या अभियानामध्ये प्रबोधन तर होतं, जागरूकता निर्माण होते, परंतु लोकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं। लोकांनी देखील शेवटी आपला ठाणं आहे, आपल्या ठाण्यामध्ये हा सुरक्षित प्रवास होण्याकरता लोकसहभाग देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशनमधनंच याच्यामधनं लोककल्याण होत असतं। तर मी या सुरक्षा अभियानामध्ये ठाणेकरांनी देखील सहभागी व्हावं, त्यांच्या देखील काही सूचना असतील तर त्या ट्रॅफिकला द्याव्यात आणि जेणेकरून ठाण्याचा प्रवास जो आहे, ठाण्याचा जो वाहतुकीचा जो भाग आहे, जो अनेक वेळेला आपल्याला जामिंगला तोंड द्यावं लागतं, तर ते हलका होईल आणि या माध्यमातून सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभागी होऊन हा प्रवास जो आहे तो आपण सुकर करूया। पुस्तकामध्ये धडा असणं गरजेचं आहे। मी स्वतः याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहे आणि पाठ्यपुस्तकामध्ये जर याचा धडा असेल तर त्या विद्यार्थ्यांना तेव्हापासून तो धडा मिळतो आणि केवळ त्याला शिकायला मिळत नाही तर तो त्याच्या कुटुंबाला देखील सांगत असतो की असं असं या वाहतुकीमध्ये दिलेलं आहे नियमामध्ये, आणि त्याचा निश्चितपणे पूर्ण कुटुंबाला आणि लहानपणापासून त्याच्यामध्ये एक शिस्त येते आणि त्याला एक वाहतुकीचे नियमाची एक प्रकारची जाण आणि जाणीव निर्माण होते। रस्ता सुरक्षा अभियान याची आज सुरुवात होते आणि महिनाभर हा अभियान आहे, पण खऱ्या अर्थाने हा अभियान फक्त एका महिन्यापुरतंच मर्यादित न राहता हे आपल्या आयुष्याचा एक भाग झाला पाहिजे। या दृष्टिकोनाने शालेय जीवनामध्ये संस्कार म्हणून या गोष्टींची साक्षरता केली पाहिजे अशी विनंती मी शासनाला करणार आहे आणि त्याच्यामुळे मुलांच्या शैक्षणिक करिक्युलममध्येही याची जर आपण वाढ केली या संदर्भातली तर निश्चितपणे मुलं ज्यावेळेस पालकांना सांगतात त्यावेळेस पालकांवर फार मोठा प्रभाव होतो आणि त्याचबरोबर त्या मुलांचंही त्यांच्या या तरुण वयामध्ये त्यांना या गोष्टींची ज्यावेळेस साक्षरता होते त्यांच्या आचरणामध्ये ते येतं। उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस मंदिराच्या जवळनं जातो नकळत आपला हात हा आपल्या मस्तकावर जातो, तसंच रोड सेफ्टीच्या माध्यमाने ज्यावेळेस ही साक्षरता शालेय जीवनात होईल त्यावेळेस लाल सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच किंवा ऑरेंज सिग्नल बघितल्यानंतर आपोआपच चालक म्हणून ही मुलं गाडी थांबवू शकतील। हे एक महिन्याभराचं अभियान आहे। आजपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे आणि याच्यामध्ये रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं या दृष्टीनं जनजागृती करणं, लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर विविध उपाययोजना करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमांविषयी आणि रस्ता सुरक्षिततेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे। त्या दृष्टीनं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आहोत। शाळेतल्या मुलांपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा देखील वापर कसा करता येईल या दृष्टीने देखील आपण या काळात प्रयत्न करणार आहोत। सर, अनेक नागरिक जे आहेत अपघातांमध्ये मृत्यू पावतात, जेणेकरून ते रस्त्यावरच्या नियमांचे पालन करत त्यांना काय वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे केवळ म्हणजे ही काही असं एक जबरदस्ती नाही आहे, परंतु ते आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यानंतर आपलं शहर आणि शहरामधल्या सर्वांनाच होणारा त्रास कमी होण्यासाठी सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे आणि केवळ दंड करून हे होईल असं नाही, परंतु तरी देखील
जनजागृती करणं आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. सर, तुम्ही एक मुद्दा म्हणला की स्थानिकांना विश्वासात घेऊन वाहतुकीचे जे काही प्रयोग करायचे असतात ते करावेत, पण सध्या तरी ठाणे शहरामध्ये असं काही होताना दिसत नाही. हे सुरू केलेलं आहे, आपण मोठ्या प्रमाणावर नाही. त्याला पण बराचसा मेंटल ब्लॉक असतो. मी साहेबांना सांगत होतो मेंटल ब्लॉक असतो, पण तो आपण केलं सुरू आणि होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे जे आपण डेव्हलपमेंटसाठी गुलाबी रंगाच्या पट्ट्या मारल्या त्या महिन्याभर त्यांचा रंग उडवणं हो आहे. त्या कमिशनर साहेबांना माझं बोलणं झालेलं आहे. आपण ते हे करतो.